आज आज आपण पाचव्या ऐकायला येतं ना? नाही येत आहे? नाही येत आहे? आता आपण 4 अध्याय पूर्ण केले. मी अशी आशा करते की विसरला नाही. जे काही आतापर्यंत पाहिलं आणि त्याच्यातले महत्त्वाचे जे तात्विक विचार आपण पाहिले ते तरी निदान काही शब्दांचे अर्थ वगैरे विसरले तर आपल्याला पुन्हा घेता येतात. पण त्याच्यातले महत्त्वाच्या काही कल्पना मी ज्या सांगितलेल्या होत्या की ईश्वर कसा 3 अवस्थांमध्ये, एक आपल्या व्यक्तिगत आत्मा म्हणजे क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि पुरुषोत्तम, ह्या ईश्वराच्या 3 अवस्था कशा हे आपण पाहिलेलं होतं. ते लक्षात घ्या, कारण जरी हा सगळा भाग फार पुढे येणार आहे 15व्या अध्यायात, तरी ह्या कल्पना आधीपासून डोक्यामध्ये असल्या तर आपल्याला जे काही आपण सगळं विवेचन करतो ते सगळं समजायला जास्ती मदत होते. म्हणून मी ते इतक्या आधी सांगितलं. तर त्यामुळे त्या गोष्टी विसरू नका. त्यानंतर प्रकृतीचं 2 स्वरूप मी सांगितलं होतं, आठवत असेल तुम्हाला, अपरा प्रकृती आणि पराप्रकृती. अपरा प्रकृती ही कनिष्ठ प्रकृती की जी आपल्यासारख्या सामान्य लोकांमध्ये असते, की आपण सगळ्या बाह्य जगातल्या सगळ्या गोष्टींच्यामुळे आपली इंद्रिय आपल्याला तेच ज्ञान देतात, आपली कर्मेंद्रिय तेच करू इच्छितात, आपलं मन तिथेच ओढ घेतं, बुद्धी मनाबरोबर वाहवत जाते, बुद्धीतला विवेक जो असतो तो सुटतो. ही जी सगळी आपल्या सामान्य लोकांची परिस्थिती ही अपरा प्रकृतीमध्ये आपण आहोत. त्यामुळे असते की आपण तेच जीवन तसंच जगत असतो. आणि ही जी अपरा प्रकृतीमध्ये आपण आपलं जे अस्तित्व आहे ते क्षरपुरुषाचं अस्तित्व. म्हणजे ह्या दोन्हीतला संबंधही तुमच्याबरोबर लक्षात आला पाहिजे की पुरुष आणि प्रकृती हे जे 2 भाग आहेत, त्याच्यात अपरा प्रकृती जी कमी दर्जाची आहे, की ज्याच्यामध्ये आपण बाह्य जगातल्या सगळ्या गोष्टींशी तादात्म्य पावतो, तेच आपल्याला बरोबर वाटतं, ती जी प्रकृती ती अपरा प्रकृती. आणि त्यामध्ये वावरणं म्हणजे आपल्यामध्ये ईश्वराचं अस्तित्व हे आहेच. म्हणजे ते काही आत्ता आहे आणि म्हणजे अक्षरपुरुषाप्रत आपण पोचलो की मगच ईश्वराचं अस्तित्व असतं असं नाही. ईश्वर आपल्यामध्ये अस्तित्वात आहेच, पण त्याला क्षरपुरुषाचं स्वरूप प्राप्त होतं जेव्हा आपण सामान्य माणसं ही अशा प्रकृतीमध्ये वावरत असतो. तेच जीवन, हेच खरं. त्याचं सगळ्याचं ज्याला आपण जस्टिफिकेशन म्हणतो की नाही हेच बरोबर आहे, असंच वागलं पाहिजे, अशा प्रकारे आपण सगळ्याचं समर्थन करतो, तेच खरं मानतो. इतके आपण त्याच्यामध्ये जे पूर्णताग्रस्त झालेलं असतो, ते जे आपलं आत्म्याचं स्वरूप तो क्षरपुरुष असतो. म्हणजे ईश्वराचाच तो अंश, पण तो क्षरपुरुष असतो. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला याच्यातून बाहेर पडण्याचा म्हणजेच अपरा प्रकृतीतून पराप्रकृतीकडे जाण्याचा आपण प्रयत्न करतो, की ज्या वेळेला ही समज निर्माण होते,
कुठल्याही कारणाने एखाद्या माणसाला आपोआप स्वतः निर्माण होते, कोणाला वाचनातून निर्माण होते, कोणाला गुरूच्यामुळे निर्माण होते, कुठल्याही कारणाने का असेना, पण ज्या वेळेला असं वाटायला लागतं की हे काहीतरी आपण करतो हे बरोबर नाही, ह्यातून कुठेतरी आपण बाहेर पडायला पाहिजे. आणि मग ज्या वेळेला आपण आपली उन्नती, ज्याला आरोहण असा मी शब्द वापरला होता, आठवत असेल तुम्हाला, की आपली हा उत्क्रांतीचाच भाग आहे. म्हणजे अगदी आता वनस्पती किंवा त्यांच्यापेक्षा इतर जनावरं ही थोडी उच्च दर्जाची, इतर जनावरांपेक्षा माणूस हा अधिक उच्च दर्जाचा, आणि माणसाचं जीवन आपल्याला प्राप्त झालं हीच मुळे आयुष्यातली खूप मोठी संधी आहे अध्यात्मशास्त्रानुसार, की आता तुम्ही स्वतःची प्रगती करायची आहे. आणि या प्रगतीला ज्या वेळेला आपण सुरुवात करायला लागतो त्यावेळेला आपण त्या अपरा प्रकृतीतून हळूहळू बाहेर पडायला लागतो. कधीतरी वाटतं की नाही, प्रत्येक माणसाला वाटतं, अगदी गुन्हेगार असला तरीसुद्धा कधीतरी मनामध्ये हे आल्याशिवाय राहत नाही माणसाच्या, की कुठेतरी आपलं चुकतंय. म्हणजे स्वतःची लाज वाटावी इतकी सुद्धा परिस्थिती काही वेळेला निर्माण होते, पण ते प्रगतीचं चिन्ह आहे असं आपण लक्षात घ्यायचं. आपल्या चुका आपल्याला कळणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. आणि तिथून आपण ज्या वेळेला उच्च प्रकृतीकडे, पराप्रकृतीकडे हळूहळू आपण ज्या वेळेला आपलं स्थित्यंतर होतं त्यावेळेला क्षरपुरुषात हे जे स्वरूप आहे आपल्यामध्ये असलेल्या ईश्वराचं, हे जे स्वरूप आहे त्याच्यातून अक्षर पुरुषाकडे तो आपला आत्मा जातो. आणि अक्षर पुरुष, अक्षर म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होत नाही, जो आहे तसा कायम आहे. क्षर म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होतो. आता आपल्यामध्ये पहा ना किती प्रकारचे मन, आता आज असं वाटतं मग थोड्या वेळाने वेगळं वाटतं. सगळ्या प्रकारचे बदल आपल्यामध्ये होत असतात, नुसते शारीरिक नाही, सगळ्याच प्रकारचे होत असतात. अक्षर पुरुष हा अपरिवर्तनीय अशा प्रकारचं त्याचं स्वरूप आहे. आणि ते व्यक्तिगत तो आत्मा नाही. अक्षर पुरुष जो आहे तो अक्षर पुरुष हा जसा आपल्यामध्ये आहे तोच अक्षर पुरुष, तोच आत्मा इतर सर्वांमध्ये. ही कल्पना फार महत्त्वाची आहे, लक्षात घ्या, की जो आत्मा आपल्यामध्ये आहे तोच सर्व भूतमात्रांमध्ये आहे, सृष्टीमध्ये आहे, सगळ्या विश्वामध्ये तोच आत्मा आहे. आपला आत्मा आणि तो आत्मा की दुसऱ्याचा आत्मा याच्यामध्ये काही फरक नाही. ही अवस्था ह्या अक्षर पुरुषाप्रत आपण ज्या वेळेला जातो तेव्हा निर्माण होते. आणि मग ती जी अवस्था आहे तिथून गीतेनुसार, म्हणजे ह्या ठिकाणी वेदांत आणि गीता यामध्ये फरक आहे. वेदांत उपनिषद याच्यामध्ये ह्या अक्षर ब्रह्मालाच सर्वस्व मानलेलं आहे. म्हणजे अक्षर ब्रह्म हेच मुळी ईश्वराचं स्वरूप आहे अशा प्रकारची कल्पना उपनिषदांमध्ये ह्याच्यामध्ये सगळ्या वेदांतामध्ये आहे. पण गीतेमध्ये मात्र पुरुषोत्तमाची कल्पना मांडलेली आहे, की ह्याहून एक उच्च अवस्था ईश्वराची, आणि ती म्हणजे विश्वोत्तीर्ण ईश्वर, की जो आत्तापर्यंत अक्षर ब्रह्म आहे तो विश्वात्मक आत्मा आहे. बरोबर आहे, आठवतं या सगळ्या शब्दांचा उल्लेख मी आधी केलेला. तो विश्वात्मक आत्मा आहे. त्याच्यातून आपण कुठेतरी पुढे जातो आणि तो पुरुषोत्तम हेच आपलं स्वरूप आहे हे मग लक्षात येतं. म्हणजे पहिली प्रगती ही क्षरपुरुषाकडून अक्षरपुरुषाकडे जाणं ही आहे. आणि मग तिथे आपण पोचलो की आपण शांत होतो, आपण अंतर्भूत आपलं जातो, आपण अंतर्गत विचार करतो. आपण जे नेहमी म्हणतो ना की
ध्यानामध्ये, मेडिटेशनमध्ये माणसाने बाह्य गोष्टींचा विचार न करता आत गेलं पाहिजे. आता आत गेलं पाहिजे म्हणजे काय, ह्याला काय अर्थ आहे? आत कसं जाणार आहोत? आत जाणं ह्याचा अर्थच मिळतोय की आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या सगळ्या आपल्याला वाटणारे विचार, कल्पना, आपल्या कित्येक वेळेला आपण म्हणतो नाही नाही हा माझा स्वभावच आहे, हा कधी बदलणार नाही, अशा अनेक प्रकारच्या कल्पना मनामध्ये असतात, निराळ्या प्रकारचे विकार असतात. ह्या सगळ्यांकडे आपण एका तिराहितासारखं आपण पाहिलं पाहिजे. जसं दुसऱ्याला आपल्यातले दोष दिसतात तसे आपल्याला आपल्यातले दोष दिसायला पाहिजे. उलट आपली प्रवृत्ती कशी असते की दुसऱ्याचे दोष ताबडतोब दिसतात. दुसऱ्याच्या म्हणतात ना काय, डोळ्यात मुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं पुसळ दिसत नाही. आपले दोष दिसत नाहीत आपल्याला. तर अंतर्गत गेल्याशिवाय, आपल्या स्वतःचा आपण विचार केल्याशिवाय, आपलं काही चुकतंय का ह्याचा विचार केल्याशिवाय आपण त्यातून बाहेर पडत नाही. तर असं ही अवस्था, ही प्रगतीची अवस्था म्हणजे क्षरपुरुषाकडून अक्षरपुरुषाकडे जातानाच सुरू होते. पण अक्षरपुरुषामध्ये गेलं की मग अत्यंत शांतता आणि त्यामुळे अंतर्गत माणूस जास्त विचार करू शकतो. हां, मलाही जाणवते ते. आता का नाहीच ऐकायला येतात? आता ऐकायला येते ना? मी असंच ठेवतो. तर ऐकायला येतं ना? तर अशा प्रकारे अक्षर ब्रह्मापर्यंत जो माणूस पोचतो ना तो खूप उन्नतीला पोचलेला असतो. आणि त्याच्यानंतर मग पुढे ही जाणीव निर्माण होते की मी म्हणजेच हे विश्व आहे, मी म्हणजेच परमात्मा आहे. परमात्मा, आत्मा आणि विश्व हे एकच आहे. आपण पहिल्यांदा प्रार्थना म्हणतो ना, त्याच्यामध्ये हेच सगळं म्हटलेलं आहे. मी त्याच वेळेला जेव्हा ती प्रार्थना त्याचा अर्थ सांगितला होता तेव्हाच मी सांगितलं होतं, पहा ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, आद्याला नमस्कार केला आहे. तो आद्य जो आहे म्हणजे तो विश्वोत्तीर्ण. आद्य ज्याला म्हटलं आहे तो विश्वोत्तीर्ण. त्या विश्वोत्तीर्ण नंतर सर्व विश्वात्मक आणि आपल्यातला हे सगळं एकच आहे. आत्मरूपा असंही म्हटलं ना, आद्यालाच आत्मरूपा म्हटलंय. म्हणजे माझा आत्मा आणि तो पुरुषोत्तम यामध्ये काही फरक नाही, ही कल्पना तिथपासून ज्ञानदेवांनी मांडलेली आहे, पहा. आणि अशा प्रकारे हे विश्वोत्तीर्णाकडे जाणं म्हणजेच मग अपराप्रकृतीतून पराप्रकृतीकडे आपलं स्थित्यंतर होतं. आता हे अर्थात आपलं म्हणायचं म्हणजे माणसाचं, कोणीही माणसाचं. पण हे फार सहज साध्य गोष्ट नाही आहे. हे त्याच्यासाठी मग हे कोणाला साध्य झालेलं असतं. कोणी योगी, फार क्वचित कोणीतरी योगी ज्यांना परमात्म्याचा साक्षात्कार खरोखर झालेला असतो. म्हणजे हा परमात्म्याचा साक्षात्कार ह्याचा अर्थसुद्धा हाच आहे की परमात्मा काही दिसतो आपल्या डोळ्यासमोर, कारण आपल्या डोळ्यासमोर सगुण रूपच असतात सगळ्या देवदेवतांची. म्हणजे साक्षात्कार झाले. अगदी स्वप्नात जरी त्या देवाची मूर्ती आपल्याला दिसली म्हणजे परमात्म्याचा साक्षात्कार नाही. परमात्म्याचा साक्षात्कार ह्याचा अर्थच मुळे असा आहे की ही भावना मनामध्ये निर्माण होणं की माझा आत्मा ह्या सगळ्या विश्वातल्या भूतमात्रांचा आत्मा
आणि तो परमात्मा हे सगळं एक आहे ही जाणीव निर्माण होणं म्हणजे परमात्मा साक्षात्कार आहे, म्हणजेच आत्मबोध आहे. आत्मबोधाबद्दल तर मी कितीतरी अनेक वेळा बोलले, पण मला वाटतं अगदी शेवटी एका प्रश्नाचं उत्तर देताना मी बराच विस्ताराने त्याचा पुन्हा उल्लेख केला होता. कारण ह्या सगळ्या कल्पना तोपर्यंत आपल्यापुढे आलेल्या होत्या की हे 3 प्रकारची ईश्वराचं स्वरूप, अवस्था आणि प्रकृतीची 2 रूपं, हे सगळं कळलेलं होतं. म्हणून मी पुन्हा आत्मबोधाचा अर्थ एकदा मी विस्ताराने सांगितला. तर असं हे जे आहे ना, हे फार महत्त्वाच्या कल्पना ह्या आहेत आणि ह्या मनामध्ये आपण गीता किंवा ज्ञानेश्वरी शिकताना आपण कायम मनामध्ये ठेवायचं आहे. थोडं आज मी पुन्हा हे बोलले कारण मध्ये एवढे दिवस गेले, तर म्हणून हे विसरू नका. बाकी एखादा शब्दाचे अर्थ व्यक्त विसरले आपण ते पाहू, पण हा जो भाग आहे त्या तात्विक त्याच्यातला महत्त्वाचा विचार तो मात्र आपण कायम लक्षामध्ये ठेवायचा. आणि आता 5व्या अध्यायाकडे आपण बोलूया. चौथा अध्याय संपताना मी असं म्हटलं होतं की 5व्या अध्यायामध्ये पुन्हा अर्जुनाच्या मनातली एक शंका व्यक्त होते आणि मग त्याला उत्तर भगवंत देतात आणि तो 5वा अध्याय सुरू होतो. तर ह्या 5व्या अध्यायाला कर्मसन्यास योग असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं. काही ठिकाणी वेगवेगळी नावं पण दिलेली आढळतात, पण कर्मसन्यास योग आणि ह्याच्यामध्ये कर्म आणि संन्यास हे 2 वेगळे शब्द आहेत. त्या कर्मयोग आणि संन्यास योग असा खरं म्हणजे तो अर्थ आहे, पण ते दोन्ही म्हणजे एकच कसं आहे हे आपल्याला ह्या अध्यायामध्ये पुन्हा विस्ताराने पाहिजे. खरं म्हणजे ही कल्पना आधीपासून भगवंत मांडत आलेलेच आहेत, पण पुन्हा काही अधिक स्पष्टीकरण त्यांनी केलेलं आहे. आणि कारण अर्जुनाचं व्यक्तिमत्वच असं आहे की कुठलाही भाग नीट समजावून घेतल्याशिवाय तो मुळे पुढे जातच नाही. तर त्यामुळे त्याच्या मनामध्ये शंका येतात, कारण प्रत्येक गोष्टीचा तो विचार करतो आणि त्या विचाराने ती शंका असते. केवळ शब्द उच्चारला शब्दानंतर लगेच प्रश्न विचारला अशी ती शंका नसते. अध्याय सगळा किंवा केवढा तरी मोठा उपदेश भगवंतांचा झाल्यानंतर अर्जुनाचे प्रश्न येतात, ह्या शंका असतात. आणि तर अशा प्रकारच्या त्या शंका त्यांनी विचारलेल्या आहेत. आणि आता या ठिकाणी कशी शंका आहे आणि काय आहे ते पहिल्या श्लोकामध्ये आणि श्लोकाच्या नंतरच्या ओव्यांमध्ये स्पष्ट होतं. अर्थात मी श्लोक घेत नाही, तर त्यामुळे ओव्यांमधले काही महत्त्वाचे भाग घेते, मधल्या ओव्या सोडते नेहमीप्रमाणे. बघा काय म्हटलंय, मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतकरणे विचारू ये. म्हणजे ह्याचा अर्थ असा की श्रीकृष्णाला पार्थ म्हणतोय, अर्जुन म्हणतोय की हे काय तुमचं बोलणं आहे की तू एक होय. हां, ह्याचा अर्थ तुम्ही एकच काहीतरी सांगितलं असतं ना तर आम्हाला ते कळलं असतं आणि मग त्यातून काहीतरी आम्हाला शंका आली असती तर आम्ही विचारली असती, ते बरोबर आहे. पण तुमचं तसं नाही बोलतो, तुम्ही एकच सांगत नाही आहात, तुम्ही काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी. म्हणजे काय की अर्जुनाला ह्या भगवंताच्या 4थ्या अध्यायामध्ये जे काही त्यांनी सांगितलं त्या सगळ्या सांगण्यामध्ये काहीतरी विसंगती पुन्हा वाटते की एकदा तुम्ही असं म्हणताय, मग तुम्ही असं म्हणताय, मग नक्की काय आहे ते सांगा बरं. असा खरा हा रोग आहे की आम्हाला कळायचं कसं
अशा प्रकारे जातो. पुढे आपण जाणारच आहोत. पण असा हा रोख आहे की मला तुम्ही एक काही असतं ना तर आम्हाला कळलं असतं आणि मग फार तर आम्हाला काही शंका आली असती तर ठीक आहे. पण तसं नाही, तुम्ही काहीतरी विसंगतच सांगताय. आणि विसंगत असं का म्हटलेलं आहे लक्षात घ्या की तुम्ही जर 3ऱ्या अध्यायापासून जर विचार करत गेलात ना तर 3ऱ्या अध्यायामध्ये पहा, भगवंतांनी कर्माचं खूप महत्त्व सांगितलं. हां, कर्म करणं म्हणजे इथपर्यंत की भगवंत असं म्हणाले अर्जुनाला की अरे बाबा, मी म्हणजे स्वतःला म्हणाले की मला काय मिळवायचं आहे का, मला काहीही नको तरीसुद्धा मी कर्म करतो आहे ह्याचा तू विचार कर. म्हणजे कर्म किती आवश्यक आहे, ज्ञानी माणसाला सुद्धा कर्म किती आवश्यक आहे हे सगळं त्यांनी सांगितलं. म्हणजे कर्माचं इतकं महत्त्व ते सांगत आले. आणि 4था अध्याय सुरू झाला म्हणजे तुम्ही पुन्हा जर कधी मागे गेलात तर तुमच्या लक्षात येईल, सुरू झाल्या पुन्हा ते अशा प्रकारे म्हणजे पहिल्यांदा म्हणतात की कर्म केलं पाहिजे वगैरे असं म्हणता ते असं म्हणतात की म्हणजे पुढे जसं जातात 4थ्या अध्यायामध्ये तसं ते असं म्हणायला लागतात की कर्मापेक्षा ज्ञान महत्त्वाचं. आठवतं तुम्हाला की ज्ञानाचं महत्त्व इतकं सांगितलं 4थ्या अध्यायामध्ये त्यांनी की त्यांनी असं म्हटलं सगळे यज्ञ सांगितले. आठवतात तुम्हाला, वेदातल्या सगळ्या महत्त्वाच्या यज्ञांचा उल्लेख केला. आणि ते सगळे सांगून झाल्यानंतर ते काय म्हणाले की ह्या सगळ्यांपेक्षा ज्ञानयज्ञ हा जास्ती महत्त्वाचा आहे. बरोबर, ज्ञानाग्नीमध्ये तुमची सगळी कर्म भस्म होतात अशी विधानं आहेत 4थ्या ह्याच्यामध्ये की सगळी कर्म मुळी भस्मच होऊन जातात ज्ञानाग्नीमध्ये. आणि त्यामुळे ज्ञाना इतकं उत्तम काही नाही असं म्हणत असा 4था अध्याय सगळा ज्ञानाबद्दल चांगलं सगळं म्हणता शेवटी तुम्ही 4थ्या अध्यायाकडे जेव्हा येता तेव्हा 41व्या श्लोकामध्ये आणि 42व्या श्लोकामध्ये जर तुम्ही पाहिलं तसं दिसतं की एके ठिकाणी ते म्हणतात की ज्ञान सर्वात महत्त्वाचं. लगेचच ते म्हणतात की उत्तिष्ठ, त्याला म्हणतात उठ आणि कर्म कर. बरोबर आहे ना, म्हणजे तू कर्म कर हेच ते सांगतायत. आणि ते सांगण्याचं त्यांचा बरोबर आहे, त्यांच्या मनातला अर्थ सगळा बरोबर आहे. पण अर्जुनाच्या ते अजून पुन्हा लक्षातच आलेलं नाही की एकदा म्हणतात ज्ञान महत्त्वाचं, एकदा म्हणतात कर्म महत्त्वाचं, एकदा म्हणतात हा ज्ञानामध्ये सगळी कर्म भस्म होऊन जातात असं म्हणता पुन्हा म्हणतात की उठ आणि तुझं कर्म सुरू कर, युद्धाला प्रवृत्त हो. म्हणजे आता मी करायचं काय? ही जी विसंगती आहे ना, ही विसंगती तो पुन्हा म्हणतो की तुमचं जर काही एकच सांगणं असतं ना तर मला मान्य झालं असतं. पण तुम्ही एकदा एक बोलता, एकदा एक बोलता, आम्ही काय करायचं, मी काय करू, मला कळेल असं झालं आहे असं वाटतंय त्याला. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की खरं म्हणजे 2ऱ्या अध्यायापासून कर्म आणि ज्ञान ह्यांचा काय संबंध आहे हे भगवंत सांगत आलेले आहेत. आठवतं तुम्हाला की कर्म हे ज्ञानपूर्ण असलं पाहिजे. आणि म्हणूनच स्थितप्रज्ञाची कल्पना मांडली, ब्राह्मी स्थितीची कल्पना मांडली. आठवतं 2ऱ्या अध्यायामध्ये. म्हणजे कर्म आणि ज्ञान यांचा किती जवळचा संबंध आहे हे खरं 2ऱ्या अध्यायापासून ते सांगत आले. पण अर्जुनाच्या मनामध्ये अजून हे विचार का निर्माण होतात असं जर आपण विचार केला की असं आहे का की गीतेमध्ये पुन्हा उगीचंच ते घातलं आहे आपलं, तेच आपला अर्जुन बोलतो आहे, तेच आपलं भगवंत बोलतं आहे, असं नाही आहे. अर्जुनाच्या मनामध्ये पुन्हा शंका निर्माण होण्याला त्या काळातली परिस्थिती कारण होती. आणि ती परिस्थिती अशी होती की त्या काळामध्ये एक तर तुम्ही ज्ञानमार्गाने जा, नाही तर तुम्ही कर्ममार्गाने जा असा विचार वेदवाद्यांनी सुद्धा मांडलेला होता की ज्ञानमार्ग म्हणजे त्या मार्गाने तुम्ही आणि वेदांतामध्येही हा भाग आहे की तुम्ही ज्ञानमार्ग स्वीकारला की तुम्ही सगळ्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे आणि संन्यास
स्वीकारला पाहिजे, हे अशा प्रकारचं वर्णन हे वेदांमध्ये आहे, उपनिषदांमध्ये आहे. आता ह्याच्यामुळे ज्ञानमार्ग आणि कर्म कशाला म्हटले की जे यज्ञ केले जातात, देवपूजा केली जाते, तीर्थयात्रा केल्या जातात, हे म्हणजे सगळं कर्म. अशा प्रकारची हे होती. म्हणजे मग कर्ममार्ग वेगळा आणि ज्ञानमार्ग वेगळा असं त्या काळातलं एकूण सगळी परिस्थिती होती. आणि नेहमी आपल्या माणसांची ही वृत्ती असते की आपल्या समाजामध्ये जी विचारसरणी आहे त्याचा इतका प्रभाव आपल्यावर होतो की दुसऱ्या कोणी काही वेगळं सांगितलं तरीसुद्धा छे तेच बरोबर आहे असं आपल्याला वाटत असतं. बरोबर आहे ना? अगदी प्रत्येकाने आपल्या मनाचा विचार करून पाहावं की कितीही सांगितलं तरीसुद्धा कितीही ह्या ज्ञानेश्वरीमध्ये, आणि तुम्हीच अनेकांनी विचार करून बघा की ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा, म्हणजे ज्ञानेश्वरीचा काळ तर कितीतरी पुढचा 13व्या शतकातला काळ, पण त्या काळामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरांनी स्पष्ट म्हटलंय, पहा तुम्ही व्रतवैकल्य करू नका, तीर्थयात्रा करू नका, सगळं सांगितलं आहे. म्हणजे त्याला महत्त्व नाही, म्हणजे अर्थात ते करू नका असं म्हणण्यामध्ये त्यांचं काय असं त्याच्या विरोधी मत आहे असा अर्थ घेऊ नका. पण लोक फक्त तेवढंच करतात आणि बाकी जे खरं करायला पाहिजे त्यांच्या वर्तनामध्ये, विचारांमध्ये जो बदल व्हायला पाहिजे तो काही होत नाही. तर म्हणून ते त्यांनी सांगितलं. पण असं असून सुद्धा आज सुद्धा विचार करा, तुमच्यापैकी किती जण हे सगळं करत असतीलच की नाही, की उपवास नाही मी अनेक वर्ष करते, हा मी मोडणार नाही, असतं की नाही. म्हणजे आता तुम्ही मोडा असं मी म्हणत नाही, हा प्रत्येकाचा शेवटी स्वतःचा प्रश्न आहे. पण त्याला इतकं काहीतरी महत्त्व द्यायचं आणि बाकी जे खरं म्हणजे घडायला पाहिजे ते घडायला कुठे वावच द्यायचा नाही. हे जे असतं ना, आपण तिथेच थांबतो. म्हणजे पहिलीतून आपण वरच्या इयत्तेमध्ये कधी जातच नाही, बालवर्गात नाही तर पहिलीतच अडकतो. तर ही जी वृत्ती आहे ना, तर ते घडत असतं. कारण समाजामध्ये एकूण ती परिस्थिती असते. अरे मी उपवास सोडला तर बाकीचे काय म्हणतील, मला काय म्हणतील, हे सगळं म्हणजे आपल्या समाजातली एकूण जी काही एक मनस्थिती असते, विचारांची पद्धती असते, त्याचा आपल्यावरती खूप प्रभाव असतो. आणि त्यामुळे तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, दासबोध वाचा आणि काय वाटेल ते करा, पण शेवटी घडायचं तेच घडतं. तर ते असं अर्जुनाचं झालेलं आहे की त्याला केव्हा पहिल्यापासून ते सांगत आलेले आहे की ज्ञान आणि कर्म याच्यामध्ये काय संबंध आहे, तरी त्याला अजूनही वाटतंय की तू श्रीकृष्णा तू काहीतरी विसंगत बोलतोयस. एकदा म्हणतोस ज्ञान महत्त्वाचं, एकदा म्हणतोस कर्म महत्त्वाचं आहे, मला एक काय ते सांग. असं आता पहा पुढच्या हव्या पहा. पुन्हा पहिल्यापासून वाचते. मग पार्थ श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंत करणे विचारूये. मागा सकळ कर्मांचा संन्यासू, तुम्हीची निरोपला होता बहुवसू. तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोखितसा पुढसी पुढती. म्हणजे काय की मागा म्हणजे पूर्वी एकदा तुम्ही जे काय मला सांगायला लागला त्याच्यामध्ये एकदा तुम्ही सकळ कर्मांचा संन्यास सांगितला मला, की सगळ्या कर्मांचा संन्यास झाला पाहिजे. आता सगळ्या कर्मांचा संन्यास असं सांगितलं आहे भगवंतानी, पण त्याचा अर्थ वेगळा होता. ह्यांनी फक्त शब्दच लक्षात ठेवले, आपल्यासारखा फक्त शब्दच लक्षात ठेवला की कर्मांचा संन्यास तुम्हीची निरोपला, म्हणजे तुम्हीच सांगितला होता. बहुवसू म्हणजे अगदी फार मोठं त्याचं वर्णन करून, बहुवसू हे अगदी मोठं वर्णन करून सांगितलं होतं की कर्माचं संन्यास आवश्यक आहे असं तुम्हीच सांगितलं होतं. तरी कर्मयोगी केवी अतिरसू पोखितसा पुढती. म्हणजे पुढे आता तुम्ही कर्मयोगाला अतिरसू पोखितसा म्हणजे फार रसपूर्ण त्याचं पुन्हा वर्णन तुम्ही आता करताय कर्मयोगाचं. म्हणजे एकदा सांगता कर्मसंन्यास आणि मग कर्मयोगाचं फार
वर्णन तुम्ही मला फार रसभरीत, अतिरसू म्हणजे रसभरीत वर्णन करताय. पुढे ऐसे व्यर्थ हे बोलता आम्हा नेणतयाची या चित्ता आपुलिये चाडे अनंता उमजू नोहे. म्हणजे हे तुमचं द्व्यर्थी जे बोलणं आहे, एकदा एक हे जे तुम्ही बोलताय, आम्हा नेणतयाची या चित्ता, आम्ही कसे आहोत, नेणते आहोत. नेणते म्हणजे आम्ही अज्ञानी आहोत, आम्हाला कळत नाही हे काही, तर आम्ही अज्ञानी आहोत. नेणता हा शब्द आलेला आहे, हो की नाही. जाणता आणि नेणता, जाणता म्हणजे ज्याला ज्ञान आहे, नेणता म्हणजे जो अज्ञानी आहे. तर आमच्यासारख्या अज्ञानांना, आमच्या चित्ताला, अज्ञानी लोकांच्या, आमच्यासारख्या लोकांच्या चित्ताला आपुलिये चाडे अनंता उमजू नोहे. म्हणजे आपुलिये चाडे म्हणजे आमचं आम्हाला काही कळत नाही, मग आम्हाला काही हे समजत नाही तुम्ही काय म्हणताय. उमजू नोहे, आम्हाला काही उमज पडत नाही, समजत नाही. आता असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर आता त्याच्यातली 6वी ओवी पहा. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा, सांगे दोही माझी बरवा मार्गू कवण. परी म्हणजे जाऊ दे, परी मागील असो देवा म्हणजे जाऊ दे, आता जे झालं ते झालं, तुम्ही असं केलं, एकदा एक बोललात, एकदा एक बोललात, मागचं जाऊ दे, आता सोडून दे तुम्ही. तर मागील असो देवा, आता प्रस्तुती म्हणजे आता तरी निदान, सध्या आत्ता तरी उकलू देखावा, मला त्याची उकल करून सांगा, मला ते समजावून सांगा. दोही माझी बरवा मार्ग कवण, ह्या दोनपैकी कोणता मार्ग चांगला आहे, बरवा म्हणजे कोणता मार्ग चांगला हे तुम्ही मला सांगा, असं तो अर्जुन म्हणतो. आता त्याच्या पुढच्या ओव्या ज्या आहेत त्या पहिल्या श्लोकाच्या नंतरच्या त्या थोडी उदाहरणं देऊन, काही दृष्टांत देऊन थोडं वाढवलं, तर ते मी घेत नाही. आता आपण पुढे जाऊया आणि दुसऱ्या श्लोकानंतर आपण पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या पाहूया. दुसऱ्या श्लोकानंतर तो काय म्हणतोय, अर्जुन भगवंत आता म्हणतायत, भगवंत अर्जुनाला असं म्हणतायत. भगवान उवाच असं तिथे लिहिलंय पहा. भगवान उवाच, भगवंत अर्जुनाला असं म्हणतायत. तो म्हणेगा कुंतीसुता, हे संन्यास योग विचारिता, मोक्षकर तत्वता दोन्हीही होती. म्हणजे कुंतीसुता, अर्जुना, हे म्हणजे संन्यास आणि योग हे दोन आहेत शब्द, त्यांनी एकत्र दिलाय. पण संन्यास म्हणजे ज्ञानमार्ग आणि योग म्हणजे कर्ममार्ग, लक्षात घ्या. ते दोन शब्द एकत्र, संन्यास योग, कारण ह्या दोन्हीबद्दल ते बोलत आहेत आता. तर संन्यास म्हणजे ज्ञानमार्ग, पण ज्ञानमार्ग तुम्हाला जर ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्ही संन्यास घ्यायला पाहिजे, अशा प्रकारची वृत्ती होती. त्यामुळे संन्यास आणि योग, योग म्हणजे कर्मयोग. तर संन्यास योग आणि कर्मयोग किंवा ज्ञानयोग आणि कर्मयोग विचारिता म्हणजे नीट जर विचार केला तर, नीट जर विचार केला तर मोक्षकर तत्वता दोन्हीही होती. लक्षात आलं ना, दोन्हीही हे मार्ग मोक्षाप्रत जातात. म्हणजे संन्यासानेच मोक्ष मिळतो असं नाही, कर्ममार्गानेही मोक्ष मिळतो आणि कर्ममार्गानेच मोक्ष मिळतो असंही नाही, संन्यासानेही मोक्ष मिळतो. तर हे दोन्हीही मोक्षकर आहे, म्हणजे मोक्षाप्रत नेणारे मार्ग आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की, किंवा
भगवंतांना असं सांगायचं की दोन्ही हे मार्ग श्रेयस्करच आहे. श्रेयस्कर, मी मुद्दाम हा शब्द वापरते कारण ह्या श्लोकामध्ये तो शब्द आलेला आहे दुसऱ्या श्लोकामध्ये की हे दोन्हीही संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस्य करवाभो असं म्हटलंय. म्हणजे हे दोन्ही मार्ग श्रेयस्करच आहेत, म्हणजे श्रेयसाप्रत म्हणजेच मोक्षाप्रत जाणारेच आहेत. दोन्ही तुम्हाला तेच मिळवून देतात. पण आता म्हणजे दोन्ही तितकेच हितकारक आहेत, समान योग्यतेचे आहेत असं म्हणता येईल. समान योग्यतेचे आहेत, म्हणजे असं नाही की संन्यास श्रेष्ठ आहे कर्ममार्ग कनिष्ठ आहे असं नाही, दोन्ही समान योग्यतेचे आहेत असं त्यांना म्हणायचं. म्हणजे नुसताच त्यांचं साध्य एक आहे असं नाही, त्या दोन्हीचं हे समान आहे, योग्यता समान आहे, समान योग्यतेचे दोन्ही आहेत. आता समान योग्यतेचे असले तरीसुद्धा समान योग्यता म्हणजे समानता नव्हे, लक्षात घ्या. हां, समान योग्यता बरोबर आहे ना, समान योग्यता. आता आपली 5 बोटं आहेत, त्या 5ही बोटं खरं म्हणाल तर समान योग्यतेची आहे. ह्यातलं एक बोट जरी नसेल तर आपलं किती अडेल तुम्ही लक्षात घ्या. ह्या 5ही बोटं आहेत म्हणून आपण अनेक गोष्टी योग्य प्रकारे करू शकतो. म्हणजे ह्या 5ही बोटांना समान योग्यता आहे, पण ती समान आहे नाही आहे. असंच आहे की समानता आणि समान योग्यता ह्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे. ज्या वेळेला हे 2 शब्द वापरले की संन्यास किंवा ज्ञान हा एक शब्द आहे आणि कर्म हा एक शब्द आहे, वेगळा शब्द आहे, त्या अर्थी 2 शब्द वापरले ह्याच्यातच कळतं की ते एक नाही, एकच नाही. लक्षात आलं? ते म्हणजे संन्यास म्हणजेच कर्म, कर्म म्हणजेच संन्यास, हे पुढे तात्विकदृष्ट्या बरोबर आहे, पण ह्या मार्गांमध्ये काही थोडा फरक आहे. मार्गाच्या दृष्टीने आपण विचार आता मोक्षाप्रत जातील दोन्ही. आता समजा आपल्याला इथून मंडईत जायचं, ह्या इथून तर मंडईत एखादा माणूस स्कूटरवर जाईल, एखादा माणूस रिक्षाने जाईल, एखादा माणूस गाडीने जाईल, एखादा माणूस चालत जाईल, बसने जाईल. सगळे वेगवेगळ्या प्रकारे जातात ना, जातात शेवटी मंडईमध्ये, म्हणजे मिळतं तेच, पण मार्ग वेगळे आहेत ना, त्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे ना. तेच इथे आहे की समान योग्यतेचे पण त्यांच्यामध्ये काही फरक आहे. आणि तो फरक कशा सुंदर प्रकारे सांगितला आहे. काय म्हटलंय त्यांनी, तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोगू कीर प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणे. म्हणजे जाणा नेणा म्हणजे जे जाणते आहे, हां, जे जाणते आहेत, ज्ञानी आहे, आणि जे नेणते आहेत म्हणजे अज्ञानी आहेत. जे ज्ञानी आहेत आणि जे अज्ञानी आहेत, या सगळ्यांच्या दृष्टीने कर्मयोग हा कीर प्रांजळा म्हटलं. म्हणजे कर्मयोग हा अधिक योग्य असं इथूनच त्याने सुरुवात केली. कीर चांगला आहे सगळ्यांचे, ज्ञानी मार्गाच्या माणसाच्या दृष्टीने सुद्धा तो चांगला आहे, अज्ञानी माणसाच्या दृष्टीने तो सुद्धा चांगला आहे. तर अज्ञानी माणसाला काही एवढं होतं ज्ञानामध्ये. ज्ञान म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, आत्मबोध म्हणजे ज्ञान, परमात्मबोध म्हणजे ज्ञान. अज्ञानी माणूस तितक्या अवस्थेपर्यंत पोचत नाही. ते त्याच्या दृष्टीने कर्मयोग तर चांगला, कर्म तर तो करू शकतो, पण ज्ञानी माणूस सुद्धा कर्म करू शकतो आणि कर्म केलंच पाहिजे. बरोबर आहे की नाही? ज्ञानी असला तरी कर्म केलंच पाहिजे. तर त्यामुळे जाणा नेणा सकळा हा कर्मयोग कीर प्रांजळा, या अगदी प्रांजळा म्हणजे अगदी योग्य, आचरायला सोपा, आचरायला सोपा. प्रांजळा म्हणताना तो अर्थ आहे की कीर प्रांजळा म्हणजे आचरायला सोपा आहे. जैसी
नाव, नाव म्हणजे पाण्यातली नाव जी असते ना, बोट, जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी, तोय म्हणजे पाणी, तरणी म्हणजे पाण्यावरून जर जायचं असेल, पाणी आहे कुठेतरी मध्ये, नदी आहे, त्याच्या पलीकडे जायचं आहे, तर एखादा ज्याच्यामध्ये शक्ती आहे, ज्याला पोहायला येते, तो पोहून जाईल. पण ज्याला पोहायला येत नाही, अशी स्त्री आहे, अशी लहान बाळ आहे, त्यांच्या दृष्टीने काय चांगलं आहे, तर तिथे असलेली नाव ही त्यांना उपयोगी आहे. बरोबर आहे ना? तर म्हणजे नेणा ह्याचं हे जे नेणते आहेत त्यांना तर कर्मयोग फारच चांगला आहे, जसा स्त्री बाळांना चांगला आहे. आणि जो एखादा चांगला पोहू शकतो तो सुद्धा नावेमध्ये बसूच शकतो. म्हणजे ज्ञानी माणूससुद्धा कर्म केलंच पाहिजे त्याने. पण अज्ञानी माणसाला तर कर्मयोग हा जास्त म्हणजे मोक्षदायक आहे, पण आचरायला जास्ती सोपं आहे. तैसे सारासार पाहिजे तरी सोबा हाची देखीजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. सारासार पाहिजे, म्हणजे पाहिजे ह्याचा अर्थ विचार केला. जर आपण सारासार विचार केला, योग्य काय अयोग्य काय, सारासार विचार म्हणजे योग्य अयोग्य ह्याचा जर विचार केला, विवेकबुद्धीने जर आपण विचार केला, नीट जर आपण विचार केला, तर सोहपा हाची देखी दे. म्हणजे सोहपा म्हणजे सोपा, सोपा सोपा आचरायला सोपा. सोहपा हाची देखी दे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. म्हणजे कर्ममार्गाने गेला, आता कर्ममार्ग चांगला सोपा कसा, चांगला कसा, हे ते हळूहळू सांगतात की ह्याच्यामुळे संन्यास फळ, म्हणजे या मार्गाने तुम्हाला संन्यासाचं जे फळ आहे, संन्यासाचं फळ काय, शेवटी मोक्ष. शेवटी ज्ञानमार्गाने गेलं, संन्यास मार्गाने गेलं, मोक्ष हेच साध्य आहे ना तुमचं. तर ते ध्येय जे आहे ते संन्यास फळ याही मार्गाने मिळतं, अनायासे. अनायासे, हे फार सायास नाही, अनायासे म्हणते. आणि असं का म्हटलं हे पुढे स्पष्ट होतं. अनायासे. आता याची लागी सांगेन, तुझं संन्यासियाचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. म्हणजे आता हे तुला समजावं, याची लागी म्हणजे हे तुला सगळं नीट कळावं की ज्ञानमार्ग काय आहे, संन्यास मार्ग काय आहे, कर्ममार्ग काय, त्याच्यामध्ये सोपा काय आहे, अवघड काय, हे सगळं तुला नीट कळावं म्हणून मी तुला संन्यासियाचे चिन्ह, म्हणजे संन्यासी कसा असतो, संन्यासियाचे चिन्ह म्हणजे लक्षण, तो कसा असतो, त्याची वृत्ती कशी असते, त्याचं वागणं कसं असतं. तर संन्यासियाचे चिन्ह मगच तुला मी सांगतो, मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. म्हणजे संन्यास मार्ग आणि कर्ममार्ग हे अभिन्न आहे, हे फार म्हणजे ते जाणार आहे शेवटी एकाच ध्येयाप्रत. आणि त्याच्यामध्ये साम्य काय हे सगळं तुला आता पुढे समजेल की संन्यासी माणसाची, आता त्याच्यासाठी मी तुला लक्षणं सांगतो, त्याची वृत्ती, त्याचं वर्तन कसं असतं हे मी तुला आता सांगतो. म्हणजे तुला मग पटेल की हे बाह्यतः वेगळे दिसणारे मार्ग अंतर्यामी एकच आहे. लक्षात आलं, बाह्यतः वेगळे, म्हणजे संन्यासाचं हे वेगळं आणि कर्म वेगळं असं बाह्यतः दिसतं, पण अंतर्यामी ते एकच आहे हे तुझ्या लक्षात येईल. आता पुढे तिसरी ओवी जी आहे
ती आपण पाहतोय. तिसरा श्लोक, तिसरी ओवी नाही, तिसरा श्लोक जो आहे आता त्यांनी म्हटलं संन्यासी माणूस कसा असतो हे मी तुला सांगतो. म्हणजे त्याची वृत्ती, त्याचं वागणं कसं असतो हे आता भगवंत सांगतायत. आधी मी ह्यांच्यामध्ये ओव्या वाचते आणि त्याच्यानंतर मी श्लोक पण समजावून सांगणार आहे. कारण त्या श्लोकामध्ये काही फार सुंदर शब्द आलेले आहेत की जे आपल्याला कळले पाहिजे. तर म्हणून ओव्यांमधला जो आधीचा भाग आहे तो मी आधी पाहते. तो कसा असतो, तरी म्हणजे त्याच्याबद्दल ते आता सांगतात. गेली याची सेन करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा. काही कळलं? गेली याची सेन करी. से न करी हा शब्द मागे एकदा येऊन गेला आहे. से न करी म्हणजे परवा न कर, परवा न कर, परवा न कर. मागे एकदा आलेला आहे, 1-2 वेळा आलेला आहे. से न करी, परवा करत नाही, आठवणसुद्धा करत नाही. कशाची? गेली याची, म्हणजे जे गेलं, जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्या हातून गेलं. एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे पण ती नाही मिळाली. आपल्याला जय आपला व्हावा असं वाटतंय पण पराजय नाही, अपयश आलं. किंवा एखादी व्यक्ती आपल्या जीवनातून गेली, किंवा एखादी वस्तू आपली चोरीला गेली. आता जे काही घडलं, जे गेलं, त्याची तो आठवणसुद्धा करत नाही. परवा न करणं म्हणजे मुख्यतः आठवणसुद्धा न करणं. गेलं ते गेलं. आता ते आपण आठवण करून ते काही परत येणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगितलं, दुःख आणि शोक त्याच्यामध्ये हा फरक आहे. दुःख असतं ते तात्कालिक असते, त्यावेळेला होतं आणि ते कोणालाही होईल. पण शोक जो असतो तो तुम्ही करत राहता, सारखी त्याची आठवण करत राहायची त्या गोष्टीची. अरे असं झालं, तसं झालं, तसं झालं. हे जे आठवण करून त्याचा शोक करणं हे वेगळं असतं. तर ते म्हटलं आहे या ठिकाणी की गेली याची से न करे, तो परवा करत नाही, त्याची आठवणसुद्धा करत नाही. आणि न पवता चाड न धरी, म्हणजे जर नाही मिळालं तर न पवता, पवता म्हणजे न मिळणं, न पवता, न पवता ह्याचा अर्थ समजा त्याला मिळालं नाही एखादी गोष्ट तर त्याची पुन्हा तो चाड न धरी. तो चाड म्हणजे इच्छा. तर आता आपल्या मनातून ती इच्छासुद्धा त्याची गेलेली असते, इच्छाच करत नाही. आणि त्यामुळे तो कसा असतो, सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. मेरू पर्वतासारखा तो निश्चल असतो, निश्चल स्थिर असतो. कुठल्याही आघाताने तो हालत नाही. दुःखाचा प्रसंग येऊ, सुखाचा प्रसंग येऊ, काही हो, तो स्थिर असतो. स्थिर वृत्ती, स्थितप्रज्ञाची वृत्ती. आठवतं? स्थितप्रज्ञा आठवत असेल तुम्हाला? ही स्थितप्रज्ञाची वृत्ती. की काही होऊ दे, आपला तोल जाता कामा नये बाहेरच्या कुठल्याही गोष्टीने. आता दुःख होईल कदाचित, त्या क्षणाला दुःख होईल, माणसं होतो आपण, दुःख होणार. पण दुःख सतत करत नाही बसायचं, तीच आठवण मनामध्ये ठेवायची नाही. किंवा कोणी आपल्याला चांगलं म्हटलं, आपली स्तुती केली, त्या क्षणाला आनंद होईल, आपण केलेल्याचं ठीक झालं असंही वाटेल. पण तेच सारखं मनामध्ये घेऊन बसायचं नाही, अरे मी केवढा मोठा, चघळत बसायचं नाही. बरोबर शब्द वापरेल. ते दुःख असो नाही तर सुख असो, चघळत नाही बसायचं. तीच तेच की मी केवढा मोठा. मग त्या आठवणींमुळे, मग आपल्या स्तुती केलेल्या त्या आठवणींमुळे उगीच आपल्यामध्ये एक दांभिक वृत्तीसुद्धा मग वाढायला लागते. की नसलेल्या गोष्टींचं पण मोठेपण आपण दाखवायला लागतो. जे नाही आहे आपल्यामध्ये ते सुद्धा आपल्याला वाटतं बाबा सगळंच माझं चांगलं,
असं काही नसतं. तर त्यामुळे सुनिश्चळू म्हटलं म्हणजे तो निश्चल आहे. मेरू पर्वत असं आपल्या परंपरेमध्ये मेरू पर्वत हा कधीही हलत नाही असं म्हणतात. तर तसा हा निश्चल आहे, तो कधीही हलत नाही. बाह्य कुठल्याही परिस्थितीने त्याचा तोल जात नाही. आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. किती सोपं आहे ना, हां किती सोपं आहे. आणि आपण आतापर्यंत हे सगळं पाहत आलेलं, त्यामुळे सगळं आता मला हे सांगायची सुद्धा गरज नाही आहे. सगळं नाहीच आहे. मी माझे हे जे आपलं अहम सगळ्यामध्ये आडवा येतो तो अहम असतो आपला. तो अहम जो विसरलेला आहे तो ज्ञानी असतो, तो संन्यासी असतो. अहंकार ज्याच्यामधला गेलेला आहे पूर्णपणे तो संन्यासी असतो एरवी. आणि म्हणून हा जो संन्यास भगवंत सांगतायत हा बाह्य संन्यास नाही आहे. लक्षात घ्या की घरदाराचा त्याग करून बाहेर पडायचं, भगवी वस्त्र धारण करायचे, जटा वाढवायच्या, भिक्षा मागायची आणिच आपण संन्यासी आहोत असं सांगायचं. हा बाह्य संन्यास त्यात नाही आहे, हा वृत्ती संन्यास आहे. वृत्ती संन्यास लक्षात घ्या, हा वृत्तीचा संन्यास आहे. आपली वृत्ती ही संन्यासी वृत्ती असते. हा वृत्ती संन्यास आहे. म्हणजे भगवंत सांगतात हा बाह्य संन्यास नव्हे, हा वृत्ती संन्यास आहे. आणि म्हणून हा वृत्ती संन्यास आहे. त्याचं पहिलं मुळी ह्याच गोष्टी आवश्यक आहेत की जे गेलं त्याचं काही आठवण करायची नाही मिळाल्याची आठवण करायची नाही, अंतरामध्ये निश्चल राहायचं आणि मी माझे ही आठवण कधी करायची नाही असं ज्याचं अंतःकरण असतो तो संन्यासी जाणं निरंतर त्याची ती वृत्ती आहे, त्याचा तो स्वभाव आहे आणि तो निरंतर राहतो. मग काही झालं निश्चल म्हणून त्याला निश्चल म्हटलं. काही घडलं तरी त्याच्या वृत्तीमध्ये फरक पडत नाही. आणि म्हणून आता तुम्हाला श्लोकामधला एक शब्द बघायला मी सांगते. तुम्ही तिसऱ्या श्लोकामधला नेयः स नित्यसन्न्यासी असं म्हटले पहा. नित्यसन्न्यासी अंडरलाईन करा तो शब्द नित्यसन्न्यास. तो नित्यसन्न्यासी निरंतर त्याची वृत्ती अशीच आहे, निश्चल वृत्ती आहे, निरंतर आहे, त्याला नित्यसन्न्यासी म्हटले. नित्यसन्न्यास फार सुंदर शब्द आहे. आणि ही वृत्ती आहे, ही वृत्ती आहे. तुम्ही बाहेर अगदी कसेही कपडे घाला आणि कशाही प्रकारचं हे असलं, सगळ्या प्रकारचे तुम्ही कर्म करत असला, आता पुढे ते आणखी स्पष्ट होत जाईल. पण हे सगळं जरी असलं तरीसुद्धा आतमध्ये ज्या वेळेला तुम्ही निश्चल असता त्यावेळेला तो नित्य संन्यास असतो. आणि ही वृत्ती आहे आणि ती निरंतर त्याची असते, तो नित्य संन्यासी असतो. आणि त्या नित्य संन्यासीच्या पुढे काय म्हटलं पहा, नेयः स नित्य संन्यासी. म्हणजे तू नेयः म्हणजे तू लक्षात घे अर्जुना की नित्य संन्यासी कोण असतो. यो न द्वेष्टी न कांक्षती, यो न द्वेष्टी न कांक्षती. पहिले शब्द तुम्ही, जो द्वेष करत नाही आणि आकांक्षा ज्याच्या मनामध्ये नसतात. म्हणजे राग लोभ द्वेष ह्याच्यामध्ये म्हणजे आकांक्षा आणि द्वेष. म्हणजे आकांक्षा ह्याचा अर्थ की मला हे हवं आहे, मला हे मिळालंच पाहिजे, मला मिळणार नाही म्हणजे काय, मी ते मिळवीनच, हे सगळी आकांक्षा झाली. बरोबर आहे, ही सगळी आकांक्षा झाली. आणि आकांक्षा त्याच्या मनामध्ये अशा कुठल्याही नसतात कशाही बद्दलच्या की ही परिस्थिती माझ्या आयुष्यामध्ये आलीच पाहिजे वगैरे असल्या काही आकांक्षा त्याच्या मनामध्ये नसतात. किंवा उलटही आहे की
ही परिस्थिती माझ्या आयुष्यामध्ये कधीही येता कामा नये असंही त्याच्या म्हणजे जसं अर्जुन म्हणतोय ना की हे माझे आप्त आहेत, त्यांच्याशी मी कधीच लढणार नाही. म्हणजे त्याचीसुद्धा ती आकांक्षाच झाली ना की मी कधीच लढणार नाही. ती निगेटिव्ह असेल, नकारात्मक असेल, पण पुन्हा ती आकांक्षाच आहे ना की मी हे करणार नाही म्हणजे नाही असं तो म्हणतो. तर अशी कोणत्याही प्रकारची आकांक्षा मनामध्ये न येणं आणि मग ही आकांक्षा नसली मग द्वेष कुठला येणार सांगा. आकांक्षाच मनामध्ये नसेल तर द्वेष येत नाही. कारण द्वेष कधी येतो की आपल्याला हे पाहिजे आणि आपल्याला ते मिळालं नाही, दुसऱ्या कोणाला तरी मिळालेलं दिसतंय म्हटल्यानंतर द्वेष आला. बरोबर आहे. म्हणजे द्वेष आणि आकांक्षा हे ज्याच्या मनामध्ये कधीच नसतात तो नित्य संन्यासी असतो असं ह्या पहिल्या ओळीमध्ये त्या श्लोकामध्ये म्हटलं आहे. नेयः स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. जो यो म्हणजे जो न द्वेष्टी न कांक्षती. लक्षात आलं. हे काही लोकातले ना काही शब्द फार सुंदर आहेत आणि ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून मी सांगितलं. आता आपण पुढे जाऊ. पुढचा ती जी ओळ आहे ना ती त्याचाही अर्थ पुढे येणार आहे आणि तो आपण पुढे बोलूया. आधी ओव्या बघूया त्याच्या संबंधीच्या. जो मने ऐसा जाहला संगी तोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित. असं ज्यांनी मन केलेलं आहे तो त्यांनी संग तोची सांडिला. संगी तोची सांडिला. आता संग म्हणजे कशाचा? कशाचा संग? संग हा शब्द येऊन गेला आपल्याला. निसंग म्हणजे काय? विषयाचा संग. विषयाचा संग. तर संग म्हणजे आसक्ती. संग म्हणजे आसक्ती. की आसक्ती मला हे मिळालं पाहिजे ही आसक्ती. आणि त्या आसक्तीमुळे मग पुढचं सगळं द्वेष आणि ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. तर संगी तोची सांडिला म्हणजे आसक्तीच. संगी तोची सांडिला ह्याच्यामध्ये ज्ञानदेवांची पुन्हा एक भाषा लक्षात घेण्यासारखी आहे. संगी तोची सांडिला म्हणजे त्यांनी संग सोडला असं नाही ते म्हणत, संगाने त्याला सोडलं, आसक्तीने त्याला सोडलं असं ते म्हणतात. लक्षात घ्या. संगी गीवर अनुस्वार आहे. हां, त्याचा अर्थ असा होतो की आसक्तीनेच मुळे त्याला सोडलंय. त्या आसक्ती म्हणाली हा काही आपल्याला वश जाणारा माणूस नाही आहे, नको ह्याच्यापासून दूर राहावं. आसक्तीच त्याला. ही ज्ञानेश्वरांची भाषा मी अगदी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आले की ते असं उलट्या प्रकारे पण ते जास्ती सुंदर त्या शब्द ह्याचा विचाराचा फार सुंदर अर्थ आपल्याला सांगतात की संगच मुळे त्याला सोडून गेला, आसक्ती त्याला सोडून गेला म्हणून सुखे सुख पावला अखंडित. आता आसक्तीच त्याला सोडून गेली म्हटल्यानंतर सुखच राहिलं ना, आनंद राहिला. आनंद मनामध्ये शांतता राहिली, समाधान राहिलं. आसक्तीमुळेच हे सगळं जातं, समाधान जातं, आपलं सुख समाधान नाही, हे सगळं जे आसक्तीमुळे जातं. तर त्याची आसक्ती गेल्यामुळे तो हे झाला, सुखी झाला. जो मने ऐसा जाहला संगी तोची सांडिला म्हणून सुख पावला अखंडित. आता गृहादिका आघवे. बघा लक्षात घ्या. आता गृहादिका आघवे ते काही न लगे त्यजावे. लक्षात आलं. गृहादिक आघवे ते काही न लगे त्यजावे. जे घेत जाहले स्वभावे निसंगू म्हणून. म्हणजे गृहादिक म्हणजे गृह आपलं घर. संन्यासी काय करतो? घर सोडतो ना. सगळं सर्व संग परित्याग असं म्हणतात ना. सर्व संग परित्याग म्हणजे घराचा त्याग, सगळ्या गोष्टींचा त्याग, संग सगळे जे आहेत विषयांचे त्यांचा त्याग. तर त्यांनी त्या गृहादिक आघवे ते काही न लगे त्यजावे. लक्षात आलं. म्हणजे संन्यास घ्यायचा आणि म्हणून घर सोडायचं, सगळ्या आपतांना सोडायचं आणि कुठेतरी आम्ही संन्यासी आहोत म्हणून अशा प्रकारचं काही आचरण करायचं ह्याची काही गरज नाही.
किती स्पष्ट सांगितलेलं आहे ज्ञानदेवांनी, लक्षात घ्या की. आणि ज्ञानदेवांचा काळही असाच होता की ज्या वेळेला शंकराचार्यांचा खूप प्रभाव आपल्या समाजावर होता, शंकराचार्यांच्या विचारांचा. आणि शंकराचार्यांनी संन्यासाला खूप महत्त्व दिलेलं होतं की तुम्ही जोपर्यंत ही संन्यासी वृत्ती आणि संन्यास जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत तुम्ही ज्ञानमार्गामध्ये स्थिर होत नाही. ह्या सगळ्यापासून तुम्ही दूर गेलात. ही सगळी माया आहे. शंकराचार्यांनी म्हटले सगळी माया आहे. या मायेपासून तुम्ही दूर गेल्याशिवाय तुम्ही मोक्षाप्रत म्हणजे जे काही तुम्हाला साध्य करायचं तिथपर्यंत तुम्ही पोचणार नाही. आणि म्हणून ज्ञानदेवांच्या काळामध्ये अतिशय लहान वयात सुद्धा माणसं संन्यास घ्यायला लागली होती. उदाहरणार्थ ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत विवाहानंतर फार लगेचच त्यांनी घर सोडलं. पत्नीलाही किंवा घरातल्या वडिलांनाही सांगितलं नाही आणि घर सोडून आणि ज्या गुरुकडून दीक्षा घेतली त्यालाही सांगितलं नाही सत्य परिस्थिती आणि संन्यासाची दीक्षा घेतली. तर ही परिस्थिती त्या काळामध्ये होती आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी ज्ञानदेवांनी केलेला आहे. लक्षात घ्या की ते ग्रहत्याग करण्याची काही गरज नाही, कारण हा बाह्य संन्यास नाही आहे, ही आंतरिक वृत्ती आहे. पुन्हा पुन्हा ते आपल्याला समजावून सांगतात की संन्यास ही बाह्य संन्यासाची, कारण तो जो संन्यास आहे तो एक तर लहान वयात घेतला तरी, नाही तर मग आश्रम संन्यास म्हणजे 4 जे आश्रम आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि त्यानंतर संन्यासाश्रम. तो जो संन्यास आहे की अगदी म्हातारपणामध्ये तुम्ही घरामधून बाहेर संन्यासी म्हणून जाता वगैरे, तोही संन्यास. पण त्याचीही गरज नाही असं ते म्हणतात की गृहाधिका आगवे न लगे त्यजावे. लक्षात घ्या, न लगे त्यजावे, ते सोडण्याची काही गरज नाही. पण आपल्या या मनातल्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत की अध्यात्माला लागलं, परमार्थाला लागलं म्हणायचं आणि मग अशा प्रकारे वर्तन करायचं, अशा प्रकारे वागायचं. अशी काही गरज नाही आहे. आपलं आचरण, आपली आंतरिक वृत्ती कशी आहे त्याला महत्त्व आहे. तर अशा प्रकारे त्याने म्हटलं आहे की गृहाधिका आगवे ते काही न लगे ते जावे, जे घेत जाहले स्वभावे निसंगू म्हणून. म्हणजे ते आपोआपच त्या बाबतीतमुळे मन प्रपंचाचं म्हणजे मन इतकं हे झालेलं असतं, संन्यासी वृत्ती इतकी मांडलेली असते मनामध्ये की प्रपंचाचा त्याग करण्याची गरज भासत नाही. घेत जाहले स्वभावे, म्हणजे तुमचा स्वभावच कसा झालेला असतो, संन्यासी वृत्ती हाचमुळे तुमचा स्वभाव झालेला असतो आणि त्यामुळे निसंगू हाच तुमचा स्वभाव आहे आणि त्यामुळे ग्रह त्याग करावा लागत नाही. आता त्याच्यानंतर आता मधी एक कारण थोडे उदाहरणं आहेत म्हणून ती टाळते 23वी आणि 24वी घेते. तैसा असतेनी उपाधी ना कळीजे तो कर्मबंधी, जयाचीचे बुद्धी संकल्पू नाही. जयाचीचे बुद्धी संकल्पू नाही म्हणजे ज्याच्या बुद्धीमध्ये संकल्प नाही. संकल्प ह्याचा अर्थ माहिती आहे ना, आत्तापर्यंत खूप वेळेला हा शब्द येऊन गेलेला. संकल्प म्हणजे मी हे करणार, हे निश्चय नाही, निश्चयच असं नाही, पण संकल्प याचा अर्थ की हे मी करणार असा मनामध्ये एक आलेला जो एक म्हणजे एक विचार, निर्धारपूर्वक विचार असा जो असतो तो जयाची बुद्धी संकल्पू नाही म्हणजे कर्माच्या बाबतीत ना, तो कर्मबंधामध्ये तो अडकत नाही असं त्यांना सांगायचं आहे की तो कर्मबंध ना कळीजे म्हणजे काय, तो कर्मबंधामध्ये अडकत नाही का, तर त्याच्या मनामध्ये अशा प्रकारे कोणताही संकल्प नसतो. संकल्प नसतो की मी हे करणार म्हणजे करणार, असा करत असतो, तो करत असतो पण हे मला मिळालंच पाहिजे असं नाही. आणि त्यामुळे भगवंतांनी अर्जुनाला सुद्धा सांगितले तू उठ
लढ, हातात शस्त्र घे, पण जय होईलच असं पण नको. जय होईल किंवा पराजय होईल, तू जय होण्यासाठी सगळे जे काही प्रयत्न आहेत ते तुझ्याकडनं झाले पाहिजे, पण माझा जय झालाच पाहिजे असं तू मनात संकल्प आणू नकोस, हा विचार करू नकोस, कर्म करण्याचा विचार कर. तर असा म्हणून तो कर्मबद्ध, त्याला नाकळी जे म्हणजे त्याला कर्माविषयी असा संकल्प नसल्यामुळे कर्मबंध त्याला लागत नाही. असं आणि त्याच्या आधी आहे तैसा असतेनी उपाधी. असतेनी उपाधी आहे. उपाधी याचा अर्थ प्रपंच. प्रपंच म्हणजे प्रपंचात असून सुद्धा देहातच आहे तो. देहाची कर्म घडणारच आहे, देहात आहे तो, प्रपंचात आहे, गृहात आहे, सगळं तसंच आहे, तीच परिस्थिती आहे. पण मनामध्ये मात्र अशा प्रकारचे संकल्प नाही की हे करणार मी आणि मी करूनच दाखवणार, ही जी एक जिद्द काहीतरी निर्माण होते, त्यातून मग पुढे द्वेष आणि सगळ्या परिस्थिती निर्माण होतात. तर ते त्याच्या बाबतीमध्ये कधी घडत नाही. म्हणून कल्पना जय सांडे तेची गा संन्यासू घडे, या कारणी दोन्ही सांगडे संन्यासू योगू. म्हणजे अशा प्रकारच्या म्हणून कल्पना जै सांडे, याचा अर्थ अशा प्रकारच्या कल्पना जो सोडून देतो, सांडे जो सोडून देतो, नाश त्याच्या मनातून झालेला असतो अशा कल्पनांचा, तोची गा संन्यास उघडे, तोच खरा संन्यास मार्गाला किंवा तोच खरा संन्यासी होतो. म्हणजे तो प्रपंचात असतो, तो गृहात असतो, तो कर्म करत असतो, पण त्याच्या मनामध्ये अशा आसक्ती नसतात, त्याच्या मनामध्ये असा संकल्प नसतो आणि म्हणून संन्यास घडतो. या कारणे दोन्ही सांगडे संन्यासू योगू असं म्हटलं आहे त्यांनी. म्हणजे यामुळे हे संन्यास आणि योग हे दोन्ही त्याला साधतात. म्हणजे संन्यास वेगळा आहे आणि योग वेगळा आहे असं धरू नको. संन्यास ही वृत्ती आहे आणि कर्म करताना सुद्धा ती वृत्ती लागतेच आणि त्यामुळे योग म्हणजे कर्मयोग. या ठिकाणी योग याचा अर्थ कर्मयोग. तर कर्मयोग आणि संन्यास हे वेगळं नाही आहे किंवा ज्ञानयोग आणि संन्यास योग हे वेगळं नाही आहे, हे तू लक्षात घे असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. ह्या दोन्ही म्हणजे हे सगळं त्याचं मनातलाच मुळे बदल झालेला असतो, म्हणून तो संन्यासीही असतो आणि तो कर्मयोगीही असतो. हां, म्हणजे कर्मयोगी वेगळा आणि ज्ञानयोगी वेगळा असं नाही. आता ह्याच्यामध्ये न आलेला काही थोडासा भाग मी वरच्या श्लोकामध्ये आहे, तो मात्र मला सांगणं आवश्यक वाटतं म्हणून सांगते की पहिली ओळ आपण पाहिली, दुसरी ओळ आता आपण पाहतो की कोणाला नित्य संन्यासी म्हणायचं असं ते सांगतायत ना. नित्य संन्यासी कोण असं त्या श्लोकामध्ये सांगतायत. यो न द्वेष्टी न कांक्षती, इथपर्यंत आपण पाहिलं. आता त्याच्या पुढे ते काय म्हणतात, निर्द्वंद्वो ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. म्हणजे तो कसा असतो, म्हणजे त्याच्यामध्ये आकांक्षा नसतात म्हणून त्याच्यामध्ये द्वेषही नसतो, हा एक भाग झाला. पण त्याचबरोबर तो निर्द्वंद्व असतो. निर्द्वंद्व याचा अर्थ द्वंद्वातीत. म्हणजे काय की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची द्वंद्व असतात. पहा, सुख दुःख म्हणजे दोन आहेत ना या गोष्टी, विरोधी. सुख दुःख, यश अपयश, भोग त्याग, बरोबर आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, लाभ हानी, या सगळ्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. ह्याला म्हणतात द्वंद्व, ह्याला म्हणतात द्वंद्व. आता ही द्वंद्व म्हणजे आपल्या मनामध्ये कशी असतात की आपल्याला यश मिळालं, आपल्याला खूप आनंद होतो.
अपयश मिळालं आपल्याला भयंकर दुःख होतं. म्हणजे मग ही द्वंद्व ही आपल्या मनामध्ये सतत चालू असतात आणि त्यामुळे आपल्याला कधी सुख लागत नाही. बरोबर आहे. नेहमीच काही आपण यशस्वी होणार आहोत का? कधीतरी कुठल्या तरी बाबतीमध्ये अपयश घडणार आहे किंवा आपल्या अपेक्षेपेक्षा काहीतरी वेगळं आयुष्यामध्ये घडणार आहे, हे धरून चालणं म्हणजे मग जी परिस्थिती असते ती सुख मिळालं तरी दुःख मिळालं तरी ज्या वेळेला आपण निश्चल असतो त्याला निर्द्वंद्व परिस्थिती असं म्हणतात. निर्द्वंद्व होणं म्हणजे की सुख असो दुःख असो, यश असो अपयश असो, भोग असो, भोग टाकले पाहिजे असं नाही. मिळाले तुमच्या आयुष्यामध्ये काही भोग भोगले असं काही नाही आहे की तुम्ही लगेच सगळ्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे असं मुळीच नाही. पण भोग नाही मिळाले की आपलं जे काही समाधान सगळं संपतं तसं नाही. तो भोग आणि त्याग म्हणजे समजा त्यागावे लागले, काही कारणाने आपल्या आयुष्यातून ते सुटले, ते सगळे भोग आपल्या आयुष्यातून गेले, अशी परिस्थिती आली तरीसुद्धा निर्द्वंद्व म्हणजे निश्चल सुख दुःख आपल्या मनामध्ये येता कामा नये. जसं हिवाळ्यामध्ये थंडी वाजणारच, पावसाळ्यामध्ये पाऊस पडणारच असं म्हणून चालेल का? नेमका आला आत्ताच पाऊस असं किती आता मला घराबाहेर पडायचं पाऊस म्हणून मला पाऊस नको वाटतो. एखाद्याला तीच वेळ अशी असते की चला आता पडून गेलेला बरा नंतर नको. असं जर प्रत्येकाला पावसाने विचारलं मी केव्हा पडू, पावसाला पडताच येणार नाही. तर असं जे आहे ना की ह्या सगळ्या परिस्थिती आणि हे सगळे जसे निसर्गामध्ये पहा हे जे सगळे ऋतू आहेत, हिवाळाही असला पाहिजे, उन्हाळाही असला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये आपली जमीन तापते आणि पावसाळ्यामध्ये त्या तापलेल्या जमिनीवर पाऊस पडतो आणि म्हणून त्याच्यात ओलावा निर्माण होतो, म्हणून बी अंकुरते. म्हणजे हे सगळे ऋतू हिवाळ्यामध्ये पहा काय सुंदर आंब्याला मोहर येतो, आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना. हे जे सगळं आहे ऋतूचक्र हे घडलंच पाहिजे. त्याला आता मला खूप थंडी वाजते, त्याला 2 स्वेटर घालायला पाहिजे, तर काय करायला वाजते थंडी त्याला. पण हिवाळा नकोच असं म्हणून चालणार नाही, पावसाळा नकोच म्हणून चालणार नाही. हे सगळं असलं पाहिजे. ह्या बाबतीत आपलं मन आपण थोडं आम्हाला कुणी तब्येत विचारते ना की आम्ही म्हणतो की म्हातारपणचा मेवा तर मिळणारच. खरं म्हातारपणचा मेवा. आणि खरंच आहे तुम्ही बोललात ते लक्षात घ्या की म्हातारपणचा मेवा मी म्हणजे अशीच म्हणते म्हणजे मला आजारी असल्यासारखं वाटतच नाही. नाही ते तर झालं हे आजारीपणाचं. तुम्ही थोडासा आणखी म्हातारपणाचं आता आपल्यामध्ये खूप यंग आहेत त्यांना काही हे नाही आहे, हा विचारसुद्धा आलेला नसेल. पण जे असे आमच्या वयाकडे आहेत त्यांनी विचार करून बघण्यासारख्या गोष्टी की काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात, काही आपल्या नैसर्गिक क्षमता हळूहळू हळू कमी व्हायला लागतात. काही वेळेला तो सुद्धा एक बरं म्हणजे त्याच्यातूनही आपण बरं बघावं असं मला वाटतं की काही वेळेला ऐकायला येत नाही म्हातारपणी सुख आहे बघा त्याच्यामध्ये. किती किती ऐकायचं आत्तापर्यंत आयुष्यात ऐकतच आलो, थोडं नाही ऐकायला आलं तर फार बरं होईल, चाललंय चालू ऐकायला येत नाही की बरंच आहे. नाही ऐकायला आलं, नाही दिसलं झालंय आपलं काय पांढरेकेस झाले, आपलं शरीर सगळं हे झालंय, आपलं चेहऱ्यावरती सुरकुती आले, ते नाही दिसलं काय झालं. ते कित्येक गोष्टी किंवा इथून अगदी लांबचं नाही दिसलं तिथे काय आपल्या घरामध्ये मुलगी काय करते का सून काय करते का त्यांचं चाललं जाऊ दे चालू दे, नाही दिसतं तेवढं बरं. कितीतरी गोष्टी अशा असतात की थोडंसं तो मेवाच असतो तुम्ही म्हणाला तसा. हा सुद्धा मेवा असतो की काही गोष्टी घडतात ना आपल्या चांगल्यासाठी. अर्थात त्याच्यातून आपल्याला दिसत नसल्यामुळे जर काही अडचणी निर्माण होत असतील त्याच्यासाठी आपण
काही करू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी आता किती उपाय आहेत, चष्मे आहेत, शस्त्रक्रिया आहे, हे आपण केल्या पाहिजे. जे उपाय आहेत म्हणजे आपण काय असंच पडून राहायचं असं मी मुळीच म्हणत नाही, पण प्रत्येक गोष्टीला आपण हे असंच का झालं आणि तसंच का झालं, काय म्हातारपण हे करून त्या सगळ्या इतकं हे करून टाकायचं, तर त्याच्यातून आपल्याला आहे ते बरेचसं म्हणून थोडं आतल्या आत थोडं जे समाधान आपण, तेव्हा ते सुख समाधान लागतं असं मला तरी वाटतं. तेच ह्या ठिकाणी आहे की निर्द्वंद्व व्हायचं. याचा अर्थ ह्या लहान सहान गोष्टींनी सारखं हे असंच का झालं, ते तसंच का झालं करून आपल्या आतमध्ये चिडचिड करण्यापेक्षा थोडं शांत राहणं ते निर्द्वंद्व परिस्थिती असते. तर असा जो निर्द्वंद्व झालेला असतो तो नित्य संन्यासी असतो. तो नित्य संन्यासी असतो. म्हणजे नित्य संन्यासी असण्याची ह्या 3 गोष्टी सांगितल्यात पहा. न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो ही महाबाहो म्हटलंय अर्जुनाला. महाबाहो म्हणजे काही ठिकाणी ना शब्द इतके चांगले घेतलेले आहेत. अर्जुनाची नावं गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये अशा ठिकाणी बरोबर योग्य नसते. महाबाहू म्हणजे ज्याच्या बाहूमध्ये सगळं सामर्थ्य आहे तो महाबाहू. पण ते केवळ बाहूतलं सामर्थ्य असं नाही, मनाचं पण सामर्थ्य त्याच्याच बरोबर असतं. केवढा कॉन्फिडन्स असतो, केवढं धैर्य असतं. लक्षात घ्या की ज्या वेळेला आपल्या बाहूमध्ये सगळं सामर्थ्य आहे तेव्हा आपोआपच सगळ्या प्रकारचं धैर्य येतं माणसामध्ये. आणि अर्जुन तर इतका धैर्यवान होता की तुम्हाला मला आठवत नाही या गोष्टीचा मी उल्लेख केला की नाही आपल्या वर्गामध्ये, की शंकराबरोबर त्याचं जे युद्ध झालं होतं, मी केला होता कधी उल्लेख नाही. शंकराबरोबर जे त्याचं युद्ध झालं त्याला पाशुपत अस्त्र पाहिजे होतं, म्हणून तो शंकराची आराधना करत होता. आणि त्याची परीक्षा घेण्यासाठी शंकर किराताच्या वेशात आला. किरात म्हणजे भिल्लाच्या वेशामध्ये आला. आणि अर्जुनाच्या तिथे एक डुक्कर तिथून असं गेलं, तर त्या डुक्कराची शिकार अर्जुनानेही बाण मारला आणि किरातानेही बाण मारला आणि ते डुक्कर मेलं. आता डुक्कर मेल्यानंतर ही जी शिकार केली, अर्जुन म्हणाला ही शिकार मी केली, किरात म्हणाला ही शिकार मी केली. तर त्यांच्यामध्ये भयंकर भांडण झालं. आणि ते भांडण झालं इतक्या ह्याला म्हणजे इथपर्यंत ते पोचलं की ते एकमेकाशी लढायला लागले. आणि ते लढताना अर्जुन आपल्या सगळ्या शस्त्रांचा वापर करत होता. सगळी शस्त्र वापरून त्यांनी पाहिली, तरीसुद्धा तो किरात, तो भिल्ल, त्याला काही हे वश येत नव्हता. म्हणजे तो त्याच्याही पेक्षा आणखीन पराक्रमी आहे हे त्याच्या लक्षात आलं. आणि त्याला काही कळलं आहे काय चाललं आहे म्हणून. आणि मग शेवटी अशी वेळ आली की अर्जुनाची सगळी शस्त्र त्या किराताने मोडून टाकली. त्याच्याकडे काही शस्त्रच राहिलं नाही की आता त्याच्याशी युद्ध करायचं तर कसं करायचं, एकही शस्त्र नाही. आणि त्यावेळेला शेवटी अर्जुनाने काय केलं, म्हणजे धैर्य कसं असतं पहा, की आता सगळी शस्त्र संपली आणि हा तर एवढा पराक्रमी आहे म्हटल्यानंतर एखादा कोणी अगदी पराक्रमी वीर असेल तरी घाबरून जाईल ना अशा परिस्थितीमध्ये. पण अर्जुनाचं धैर्य इतकं होतं की अर्जुन त्याही परिस्थितीमध्ये डगमगला नाही. आणि त्यांनी काय केलं की त्या मोडलेलं आपलं धनुष्य घेतलं आणि त्या धनुष्याने त्यांनी त्या किरातावरती प्रहार केला, इथे छातीवरती प्रहार केला. आणि त्यावेळेला
त्या म्हणजे किरात म्हणजे तो शंकरच होता. शंकराला सुद्धा त्याचं इतकं कौतुक वाटलं की काय प्रचंड धैर्यशील आहे हा, की अशा प्रसंगामध्ये सुद्धा हा डगमगत नाही आणि आपल्या पुढे उभा राहतो. आणि अर्जुनाने शेवटी शंकराची प्रार्थना केली, कारण शंकराचीच प्रार्थना करून तो पाशुपत अस्त्र मिळवणार होता. तर त्यांनी एक पिंड केली अर्जुनाने, आणि त्या पिंडीवरती तो फुलं वाहायला लागला. आणि फुलं वाहतो त्याच्या असं लक्षात आलं की जे फूल तो त्या शंकराच्या पिंडीवर वाहतो ते किराताच्या गळ्यात पडतं, म्हणजे किराताच्या अंगावर पडतं. आणि हे ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हा किरात नाही आहे, हा शंकरच आहे. तर आणि मग शंकराने अत्यंत प्रसन्न होऊन त्याला पाशुपत अस्त्र दिलं. आणि त्या पाशुपत अस्त्राचा वापर लक्षात घ्या, हे सुद्धा अर्जुनाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे की इतकं प्रचंड शंकराचं ते अस्त्र होतं, इतकं प्रभावी अस्त्र अर्जुनाला मिळालेलं होतं. पण संपूर्ण महाभारतातलं युद्ध जर आपण पाहिलं तर कर्णाने सुद्धा ब्रह्मास्त्राचा उपयोग केला, अर्जुनाने ब्रह्मास्त्राचा उपयोग केला नाही. पाशुपत अस्त्राचा तर त्याने मुळीच उपयोग केला नाही. तो जो केला असता तर सगळी कौरव सैन्य केव्हाच्या केव्हा नष्ट झालं असतं, पण त्याचा त्याने उपयोग केला नाही. इतकं स्वतःवरती नियंत्रण त्याचं होतं, एवढा धैर्यशील होता, म्हणून त्याला महाबाहो म्हटलं. म्हणजे महाबाहो हे केवळ फिजिकल एनर्जी किंवा त्याची स्ट्रेंथ असं नाही आहे. बाहूतलं सामर्थ्य याचा अर्थ त्याच्या व्यक्तिमत्वातलं हे सगळं सामर्थ्य की ज्याच्यामध्ये एवढं धैर्य आहे, एवढा पराक्रम आहे, एवढं कुठल्याही प्रसंगाला न डगमगणारा असा तो अर्जुन आहे. त्यांनी काही सन्मान ठेवला का पाशुपताचा म्हणून वापर नाही, सन्मान म्हणून नव्हे की त्याची ही नैतिक आहे की मला असा सगळा विध्वंस करायचा नाही आहे, ही त्याची नैतिक भावना होती. त्याला करायचा नव्हता हा विध्वंस सगळा. आणि मग हे पहिल्यापासूनचं त्याचं हे होतं, म्हणून अशा अस्त्रांचा त्यांनी उपयोग केला नाही शेवटपर्यंत. ब्रह्मास्त्र हे ह्याच्याकडे सुद्धा होतं. अश्वत्थाम्याला सुद्धा द्रोणाचार्यांनी ब्रह्मास्त्र शिकवलं होतं, पण अश्वत्थाम्याला ब्रह्मास्त्र वापरावं कसं हे माहिती होतं, पण रोखावं कसं हे माहिती नव्हतं. तर त्यांनी ते ह्या सुभद्रेच्या गर्भावरती त्याचा प्रयोग केला, पण ते त्याला रोखता आलं नाही. म्हणून त्यावेळेला पहिल्यांदा अर्जुनाने ब्रह्मास्त्र वापरून त्या अश्वत्थाम्याचं ब्रह्मास्त्र रोखलं. म्हणजे झाला, तिच्यावरती आघात झाला, पण आणखीन सगळंच नाहीसं झालं असतं, ते झालं नाही, त्याने ते पुढे रोखलं. तर अशा प्रकारे एवढा संयमी, म्हणजे एवढं नियंत्रण, आणि एवढं नियंत्रण असायला धैर्य लागतं. आणि ते केवळ बाहूतलं धैर्य नाही, हे मनाचं सगळं आहे. सामर्थ्य जे आहे ते मनातलं आहे. असा अर्जुन होता, म्हणून अर्जुनाला महाबाहो म्हटलेलं आहे. महाबाहो हा शब्द आणखी पुढे येईल पहा, पण हे लक्षात घ्या की त्याला महाबाहो का म्हटलेलं आहे. तर ह्याही ठिकाणी बरोबर तो शब्द योजलेला आहे की तू महाबाहो आहे. आठवण करून दिली आहे त्याला की तुझ्यामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे अर्जुना. पण संन्यासी कसा असतो हे तू लक्षात घे. जो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्व, म्हणजे तो द्वंद्व त्याच्या मनामध्ये नसतं, तो कधी द्वेष करत नाही, तो कधी आकांक्षा त्याच्या मनामध्ये नसतात. आणि म्हणून महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते, म्हणून त्याला सुख लागतं, असं इथे भगवंतांनी म्हटलंय. आणि ह्याच्यामध्ये सुखाचा उल्लेख येऊन गेला ओव्यांमध्ये, पण ह्याचा उल्लेख आला नव्हता. निर्द्वंद्व या शब्दाचा उल्लेख तितका स्पष्टपणे ह्या ओव्यांमध्ये आला नाही, म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं. आज आपण इथे थांबू, आता पुढच्या काय आहे की हे ज्ञानेश्वरी काय किंवा गीता काय, हे
समजावून घेताना ना हे त्याच्या मागच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ही पार्श्वभूमी आहे ना, ही आपल्याला कळलीच पाहिजे. त्याशिवाय आपण त्या ह्याच्यापर्यंत पोचू शकत नाही, त्या तत्त्वज्ञानापर्यंत.